सकल मराठा समाज जालन्यामध्ये आज इथं परिषद इथं होत आहे। त्या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने ज्यांनी मराठा समाजाचं पहिलं बलिदान दिलं ते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नामदार नरेंद्र पाटीलजी इथं उपस्थित सर्वांची नावं मी घेत नाही, पण संजय लाखे पाटील व जालन्याचे सर्व जे समन्वयक आहेत, इथं आलेले सर्व राज्यातले समन्वयक, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इथं उपस्थित सर्व मराठा समाजाचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे सर्व घटक व उपस्थित सर्व बंधू भगिनी, मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला याबद्दल मी मनापासून आपली सर्वांची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। पण माझा एक स्वभाव आहे, जे अनेक या जिल्ह्यातील, मग ते औरंगाबादमध्ये असतील, नांदेडचे असतील, बुलढाण्याचे असतील, या सगळ्यांना ज्ञात आहे, पण नवीन मुलांना कल्पना असेल की दिलेला शब्द मी नेहमी पाळतो। पण असं पण झालं होतं आज असं की मी जालना सकल मराठा समाजाला शब्द पहिल्यांदा दिला, पण आज मुंबईत सुद्धा महामुंबई क्रांती मोर्चाचा कार्यक्रम असल्यामुळं त्यांचा आग्रह तिथं होता आणि म्हणून मी तिकडे गेलो आणि कार्यक्रम सकाळचा संपवून चार्टर प्लेन करून आज मी जालन्याला येतो। पण लोक म्हणणार हे भारी आहे काम, राजे इथं आरक्षण मागायला आले मराठा समाजासाठी आणि प्लेनचा प्रवास करतात, ते सुद्धा स्वतंत्र प्लेन। पण मला या प्रसंगी सगळ्यांना सांगायचंय की आरक्षण मला नकोय, आरक्षण आपल्याला 85% गरीब मराठ्यांना पाहिजे। तर माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की दिलेला शब्द हा नेहमी पाळायचा, आणि म्हणून उशीर झाला याबद्दल मी परत एकदा सर्व इथं उपस्थितांचं मनापासून दिलगिरी करतो। कारण का 12 वाजल्यापासून इथं आहे, हे 12 ते आता 6 वाजले एका ठिकाणी बसलाय, याबद्दल सुद्धा तुम्हाला मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। मी जिथं जिथं 2007 पासून प्रामुख्याने जिथं जिथं जाईल आणि प्रामुख्याने मराठवाडा खानदेश मध्ये मी माझी सुरुवातच नेहमी करतो, कारण नवीन मुलांना त्याची कल्पना नसते, अनेक प्रेस मीडियाना त्याची कल्पना नसते, अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्याची कल्पना नसते। आता विषयच हा आहे आणि साधा सुद्धा विषय की स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी नुसतं मराठ्यांचं स्वराज्य निर्माण केलं नाही। शिवाजी महाराज म्हटले माझे सर्व मावळे, सर्व 18 पगड जात 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य आहे। हा हक्क स्वराज्याचा नुसतं मराठ्यांचा नाहीये, या स्वराज्यावर हक्क 18 पगड जात 12 बलुतेदारांचा आहे। बरोबर 200 वर्षांनंतर शब्द बदलला असेल, पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा त्यावेळी लक्षात आलं की आपण नुसतं करवीर संस्थांमध्ये ज्यावेळी आरक्षण द्यायचंय, वंचित लोकांना आरक्षण द्यायचंय, आणि अशा वेळी आरक्षण देत असताना नुसतं मराठ्यांना देऊन चालणार नाही, तर मला आरक्षण हे बहुजन समाजाला द्यायला पाहिजे। 1902 मध्ये प्रथमतः जर कोणी देशात आरक्षण दिलं असेल तर ते आमचे पंजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, आणि त्या आरक्षण मध्ये अनुसूचित जातीचे लोक होते, अनुसूचित जमाती होते, ओबीसी होते, आणि प्रामुख्याने मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता। आता माझा हा प्रश्न आहे की जर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना या सगळ्यांनी एकत्र आणलं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी वंचित समाजाला आरक्षण द्यायचंय म्हटल्यावर या सगळ्या बहुजन समाजाला एकत्र आणलं, मग आज का मराठा समाजाला बाहेर ठेवलेलं आहे? या मराठा समाजाला बहुजन समाजाच्या प्रवाहामध्ये 18 पगड जात 12 बलुतेदार मध्ये का आणलं जात नाही?
हा साधा सुद्धा प्रश्न आहे. मला वाटतं पहिलीचा मुलगा सुद्धा याचं उत्तर देईल की शाहू महाराजांची भूमिका आणि शिवाजी महाराजांची भूमिका एकदम रास्त होती. मग आपण का पटू शकत नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये? 1967 मध्ये आपल्याला आरक्षण होतं, त्याचं मी येणार नंतर बोलतो. मग आपण का भूमिका पटू शकत नाहीये? का एवढे वर्ष लागले? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून उद्या जी तारीख आहे, माझी सगळ्या समितीच्या प्रमुख लोकांना अशोकरावजी चव्हाणांच्या पासून सरकारला सांगण्याचं आहे की जे तुम्हाला जोर लावायचे, जे तुम्हाला किती जोमाने काय उद्या तुमची बाजू मांडायची, ते उद्याचा दिवस आहे. मगाशी नरेंद्र पाटीलजी बोलत असताना एक वाक्य बोलून गेले. त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे, त्यांच्या भावना मी समजू शकतो. पण त्यांनी काय सांगितलं, जी अण्णासाहेब पाटलांची मागणीच ती होती की आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते शक्य नव्हतं. म्हणून आपलं सामाजिक पद्धतीचं आरक्षण सगळ्यांना देण्यात आलं. आणि आज माझं हे तेच मत आहे की ज्यांना आरक्षण दिलं जातं, कारण का तो माणूस वंचित आहे. वंचित कोण असतो? ज्याला शिक्षण किंवा नोकऱ्या नसतात, हा वंचित असतो. आज जे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आणलं, त्या आरक्षण सुद्धा आज ज्यांना मिळते, मग अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, ओबीसीचे लोक असतील, हे आजही या शिक्षणापासून आरक्षणापासून वंचित आहे. आमचा त्यांना काही विरोध नाहीये. त्यांना ते आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आर्थिक निकषावर नाही, पण ते सामाजिक निकषावर हे आरक्षण मिळालंच पाहिजे. याबद्दल सगळे दुर्मत. मग मराठा समाज हा आज सामाजिक मागास सिद्ध झालेला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केलेलं आहे. मग आपल्याला का आरक्षण नाही? म्हणून एक विषय मगाशी जे नरेंद्र पाटीलजी बोलत असताना बोलून गेले की तिथं अनेक लोक, अनेक समाजाचे, अनेक संघटनेतले लोक म्हणत होते की आपण ओबीसी मध्ये आरक्षण घेऊ. माझी विनंती राहणार आहे की आपण पूर्णपणे जर लक्ष केंद्रित जर काय करायचं असेल की ओबीसीच्या आरक्षण मधनं काय घेण्यापेक्षा किंवा ओबीसीच्या आरक्षण मध्ये जाण्यापेक्षा या मिनिटाला आपलं लक्ष केंद्रित एकच पाहिजे, ते म्हणजे एसीबीसीचं आरक्षण. त्याला कारण जे की विधानसभेतनं आणि विधान परिषदेमधून सगळ्या आमदारांनी हा कायदा पारित केला आणि एसीबीचं आरक्षण हे सिद्ध झालं. मग दुसरी लाईन आता पकडण्याची नाही. सरकारला एकच लाईन माहित पाहिजे की आम्हाला एसीबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीत टिकवणं गरजेचं आहे. हायकोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेलेला 1 वर्षात, हे सुद्धा कायमस्वरूपी त्यांनी काढून टाकलेले 1 वर्षाची स्थगिती दिली आहे. उद्या विषयच हा आहे की 1 वर्षाची स्थगिती निकाली लागावी, म्हणजे उद्या राहू नये, हाच विषय. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला जे आरक्षण, हक्काचं आरक्षण जे एसीबीसीचं दिलेलं आहे, त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. उद्या तुम्ही सरकारला आणि असे 3-4 ऑप्शन्स दिले की सरकार म्हणणार कोणाचं ऐकायचं? या संघटनेचं ऐकायचं की त्या संघटना ऐकायचं? काय सकल मराठा समाजाची भूमिका समजून घ्यायची? सकल मराठा समाजाची भूमिका हीच आहे, माझी भूमिका ती नाहीये. आणि ती भूमिका म्हणजे एसीबीसीचं आरक्षण जे आपल्याला हक्काचं मिळालेलं आहे ते टिकवणं. आता मध्येच जे नरेंद्र पाटलांनी विषय काढला की आर्थिक दुर्बल घटक जे 10% सेंट्रल गव्हर्नमेंटचं आरक्षण आपल्याला का आपण घेऊ शकत नाही? हो, घेऊ शकतो ना. पण कुठलं घेता येते? ते सेंट्रल गव्हर्नमेंट मधलं जे 10% ते आपण घेऊ. जे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये शिक्षण आणि नोकऱ्याचं जे आरक्षण आहे 10%चं, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये माझं लक्षात घ्या, तिथं आपण घेऊ आरक्षण. तिथं काहीच अडचण नाहीये, कारण का तिथल्या केंद्रीय मागासवर्गीय आयोगामध्ये मराठा समाज नाहीये, म्हणून तिथं आपल्याला मिळतेच.
तिथं काय आपल्याला गव्हर्नमेंटकडे जायची गरज नाही, तो आपला हक्कच आहे. तिथं आपण 10% जे आरक्षण घेऊ. पण राज्यातलं जे एससीबीसीचं जे आरक्षण आहे, तर कायदाच असं म्हणतो ज्यांना आरक्षण दिलं जातं राज्यात, फक्त एससी, एसटी, ओबीसी आणि एससीबीसी असेल, तुम्हाला मग ते सेंट्रलचं 10% मिळू शकत नाही. पण आता आपला विषय कुठे आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर सर्वोच्च न्यायालयामधनं आपण जर एससीबीसीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना आपण राज्याचं एससीबीसी जर आरक्षण घेतलं तर ते तोटा होईल का, हा प्रश्नचिन्ह आहे. ज्या अनेक संघटनांचं म्हणणं आहे ना, आपल्याला ईडब्ल्यूसी आर्थिक दुर्बल घटकाचं घेऊ आरक्षण, ठीक आहे, काय हरकत नाही, आम्हाला लिहून द्या. आणि हेच वाक्य तिथं सकल मराठा समाजाचे सगळे इथं नगरपासून, नांदेडपासून सगळे इथं लोक बसलेले, मुंबईचे इथं लोक बसलेले, अनेक राज्यातले अनेक जिल्ह्यात इथं लोक आले. आणि हेच मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही मांडलं. पुढं इथं आपले तात्या पाटील आहेत, त्यांचं नाव एकच घेतलं, दुसऱ्याचं नाव का घेतलं की तो माणूस फार अभ्यास करतो म्हणून त्यांचं नाव घेतलं. बाकी सगळ्यांनी समजून घ्या आमचं. पण आम्ही ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्याकडे विषय मांडला, पुढं अटॉर्नी जनरल होते, तिथं मुख्य सचिव होते, नरेंद्र पाटील आमच्या बरोबर आहेत, आणि त्यांना हाच विषय म्हटला, आम्हाला काही हरकत नाही, ईडब्ल्यूसी द्यायचं असलं द्या, पण त्याला 1 वर्षानंतर आपण घेऊ शकतो. तर एससीबीसी टिकलं नाही. एससीबीसी राज्यात जर टिकलं तर आपल्याला केव्हा ते आपल्या हक्काचंच आहे, त्याला काही आपल्याला कोणाला विचारायला जावं लागत नाही, आपल्या सरकारला सुद्धा विचारायला जावं लागत नाही, ते तुम्हाला हक्काने मिळतेच ते. पण 1 वर्षाचं आपल्याला जी स्थगिती दिलेली, आता जर घेतलं तर त्याचा धोका हा एससीबीसीच्या राज्याच्या आरक्षणाला होणार का, त्यावेळी कोणीही उत्तर दिलं नाही, त्यांनी अंडरटेकिंग लेटर दिलं नाही. आता मला सांगा, आपण घ्यायला पाहिजे का? आपण घ्यायला पाहिजे का? तुम्ही सांगा. हे सगळ्या समाजाने ठरवायचं, घ्यायचं का नाही घ्यायचं. म्हणून आपण फार कन्फ्यूज करायला नको. एकच विषय डोळ्यासमोर पाहिजे. त्या घोड्याला काय लावलं असं माहिती आहे का? इंग्लिशमध्ये वायझर म्हणतात, म्हणजे घोड्या रेसला घोडा पळतो जोरात, त्याला एकच फोकस असते, त्याला हे लावतात, म्हणजे काय म्हणतात, हा झापाड लावतात, म्हणजे बाजूला कोण कुठलं घोडं पळते बघायचं नाही, मला एकच फोकस आहे, मला माझी रेस जिंकायची, मला माझा विजय मिळवायचा आहे. आपण सुद्धा आपण झापड लावूया, आम्हाला एकच दिसते सध्या. हे काय दिसते? आपल्या हक्काचं आरक्षण जे मागासवर्ग, राज्य मागासवर्गीय आयोगाने सिद्ध केलेलं आपल्याला सामाजिक मागास म्हणून, आपल्याला तेच आरक्षण दिसेल. तेच आरक्षण या सरकारने प्रथमतः या राज्य सरकारची जबाबदारी. मग या ठिकाणी हे महाविकास आघाडी पूर्वी दुसरं सरकार असलं, आमची भाषा हीच असते. माझी भाषा बदलली नाही. माझी भाषा जी 2007 पासून जे लोक मला ओळखतात, माझ्या भाषेत बदल नाही. की आपल्याला हे मिळवता येईल का? असं करता येईल का? आणि म्हणून मगाशी सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं की आपण आता हिवाळी अधिवेशनात दिल्लीला जाऊ. दिल्लीला जायलाच पाहिजे मराठा समाज. पूर्वीपासून आपल्या दिल्लीच्या तख्तावर जाऊन भगवा झेंडा फडकवायचा आपलं स्वप्न आहे. ते शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करायचंच आहे, पण पाणीपत होऊन द्यायचं नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जायचं असेल तर पूर्ण नियोजन व्हायला पाहिजे, त्याचे बारकावे अभ्यास करायला पाहिजे, तिथे थंडी लक्षात घ्यायला पाहिजे, तिथं जाण्या येण्याचा मार्ग आपला माणूस सुखाने तिथं जायला पाहिजे, तिथे जाऊन अडचण नको. आपलं दृष्टिकोन, आपला हेतू थोडं डोळ्यासमोर पाहिजे, फोकस पाहिजे, नेमकं काय करायचं. पार्लमेंट बघायचं असेल तर केव्हाही असं पाहिजे जायचं, माझं घर तुमच्यासाठीच आहे. पण ज्यावेळी दिल्लीला जायचं असेल भगवा झेंडा फडकवायला, तर त्याला नियोजन पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, फोकस पाहिजे. मी या मताचं. कोल्हापूर सुद्धा असंच एका सकल मराठा समाजाने बोलवलं होतं, आणि तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं सारथीचा विषय घेऊन आपण लाल महाल ते लाल किल्ला जाऊ. मोठे महाराज माझे वडील छत्रपती शाहू महाराजच्या कार्यक्रमाला होते. मी त्यांच्या समोर सांगितलं आपल्याला तिथं जाऊन तह करायचं नाही, तिथं जाऊन आपल्याला हारायचं नाही. जायचं असेल तर शिवाजी महाराजांचं ओरिजिनल स्वप्न भगवा झेंडा फडकवायचं असेल तरच उडी मारायची तिथं. आणि महाराज काय अडचण आहे, काही अडचण नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायला आपला हेतू एकच आहे, राज्य शासनाने करू दे, सेंट्रल गव्हर्नमेंट करू दे. प्रथम दर्शनी राज्य शासनाची जबाबदारी. उद्या तुम्ही
काय तुम्ही आम्हाला जबाबदारी कशी तुम्ही पार पडता आम्ही बघायला असतो. आमचा पूर्ण विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्यावर, पूर्ण विश्वास आहे. रोहित त्यांच्या सर्व टीमच्यावर विश्वास आहे. पण मला अशोकरावजी चव्हाणांना सांगायचंय, मला समितीच्या सर्व सदस्यांना सांगायचंय, तुमची आज मीटिंग झाली आहे का? तुम्ही जीएडी किंवा सामान्य प्रशासनाचे सचिव तिथं पोहोचलेत का दिल्लीत? त्यांनी कोऑर्डिनेशन केलंय का वकिलांच्या बरोबर? उद्या स्ट्रॅटेजी काय असणार आहे, उद्या काय डिलिव्हरी करणार आहे? तुम्ही केला असाल उत्तम, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण नाही केलं व्यवस्थित आणि दगाफेक झाला तर आम्ही सुद्धा तुम्हाला उत्तर देतो. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. पण नियोजन होणं गरजेचं आहे. हे चुकलं, ते चुकलं, हे राहिलं, ते राहिलं, आता चालणार नाही. किती परीक्षा बघायची आमची? घसा बोलून बोलून आता मी सुद्धा तर तयार झालोय. पूर्वी मी 10 मिनिटं बोललो ना घसा कोरडा व्हायचा. आता बोलून बोलून एवढा तयार झालाय घसा की आता 1 तास सुद्धा बोलू शकतो. पण काय उपयोग? त्यातनं काय ते साधत असलं तर बोलायला काही हरकत नाही. आउटपुट पाहिजे ना बोलायला. आता आउटपुट ह्याच्यात मिळालं मला. कशात? सारथीमध्ये त्या शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था. आम्ही रस्त्यावर गेलो, अनेक महाराष्ट्रातून लोक आले तिथं. ज्या आरक्षणाने आपला समतेचा लढाई आपल्याला मिळवायचाच आहे. पण सगळ्यात महत्वाचं हे सारथी, ज्याच्यातनं आपण मराठा समाज हा घडवू शकतो. एवढं आंदोलन केलं. त्यांना सांगितलं स्वायत्त ठेवा. सरकारला 1.5 वर्ष लागले स्वायत्त द्यायला. त्या गुप्तासारखा अधिकारी काय त्याची मुरबीपणा, काय लबाडतो माणूस, सो सांगतेच नाही. मी अजितदादा पवारांना सांगितलं होतं, समोर बसलं, ह्याला पहिलं काढा म्हटलं. समोर मीटिंग मध्ये सांगितले, ऑफिशियल मीटिंग मध्ये सांगितलं काढावून टाका. हा खरं सरकार चालवतं, आपण करतो. ह्याला पहिलं काढा म्हटलं. हेही स्वायत्त मोडून टाकलेले राज्यपालाचं सरकारचे, राष्ट्रपतींचं सरकारचे लोक. पण तुम्हाला 1.5 वर्ष लागले स्वायत्त द्यायला. तारादूत 6 महिने. बिचारे तारादूतांचं एवढं मोठं काम आहे की नुसतं मराठ्यांचं काम करत नाही, तर बहुजन समाजाची ओळख, बहुजन समाजाच्या महापुरुषांची ओळख हे पुन्हा छोट्या छोट्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम तारादूत करते. काय लक्षच नाही, अजूनही चालू नाही. पण मी सरकारचं पहिल्यांदा कौतुक केलं. ठीक आहे, 1.5 वर्ष झालं तरी चालेल, पण तुम्ही स्वायत्ता एक ठेवलेली आहे. पण स्वायत्ता ठेवत असताना सुद्धा सकल मराठा समाज असतील किंवा ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी योगदान दिले असे लोक सुद्धा सारथीत येणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की छत्रपती संभाजीराजांना घ्या. माझ्यापेक्षा अनेक लोकांनी समाजासाठी योगदान आहे. तुम्ही त्या अशा लोकांना त्याच्यात सारथीमध्ये घ्या पाहिजे. आणि कुठेतरी 130 कोटी रुपये देऊन होणार नाही. तुम्ही 1000 ते 1500 कोटी रुपये सारथीला द्यायला पाहिजे. 1000 ते 1500 कोटी रुपये सारथीला द्यायला पाहिजे. तुम्ही काय करणार आहे आम्हाला माहित पाहिजे. आणि पहिल्यांदा जर माझं मनापासून जर जे सारथीमध्ये जी सुरुवात व्हायला पाहिजे ती म्हणजे तारादूत. आणि म्हणून असे टप्प्याटप्प्याने चालू आहे. बराच वेळ झालाय. मला फ्लाईट सुद्धा पकडायची. 8 वाजता टेक ऑफ आहे. तिथं अनेकांचा कार्यक्रम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक शेवटचा मुद्दा मी बोलतो. आज सकाळी सुद्धा मी तिथं बोललो होतो मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबईच्या आपल्या क्रांती मोर्चात, तो म्हणजे एमपीसीसी. तिथं अनेक पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही नुसतं 21 का 22 जागेसाठी 220 जागांचं नुकसान केलं. मला इतकं माझ्या मनाला लागलं. म्हणजे त्या पत्रकारांनी तिथल्या मला बोट दाखवलं की तुम्ही शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंशज नुसतं 21 का 22 का 23 जागांसाठी तुम्ही 220 मुलांचं नुकसान करताय. 2,40,000 पैकी नुसतं 30 का 40,000 मराठा समाजाने तिथं अप्लाय केलंय आणि बाकीच्यांचं नुकसान करताय. आजही माझ्या सरकारला एक प्रश्न आहे. एक 2019-20 ला जे 420 ज्या मुलांचं सिलेक्ट झाले, ज्या मुलांना अपॉइंटमेंट लेटर मिळालं त्यांच्या हातात, त्यांना त्या एमपीसी 420 मुलांना रुजू का केली नाही? पण ते काही दुसरे मराठा समाजाचे नाही आहेत. त्या 420 पैकी 127 हे मराठा समाजाचे असतील, त्याचे निम्मेच दुसरे एसीबीसीचे आहेत. निम्मे पण मराठा समाज असतील पण ते एसीबीसी मध्ये येत नाही.
पण माझा डिमांड आहे की तुम्ही देत का नाही? परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात समोर हा विषय मांडला, त्यांना उत्तर काही नव्हतं. महावितरण हजारो नोकरी परीक्षा घेतल्या, का त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत नाही? आता परत नवीन काहीतरी सुरू केले. म्हणजे शिवाजी महाराजांचा वंश, शाहूंचा वंश जो बहुजन समाज एकत्र घेऊन जातो आणि मग कोणतरी असं काहीतरी एक षडयंत्र काहीतरी चालू आहे असं कधी वाटतंय. अनेक समाजाच्या मध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मराठा समाज मोठा बांधव आहे. या मराठा समाजाने 350 वर्ष सगळ्या इतर समाजाच्या लोकांना घेऊन निघाले. हे त्यांचे संस्कार आहे शिवाजी महाराजांचे. एक ठराविक मोजके लोक दोन समाजात किंवा या बहुजन समाजात जाऊन तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी म्हणतो. त्या परवा मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांच्या समोर, मी ह्या इंटरव्ह्यू गोष्टी बोलत नसतं पण मुद्दाम बोलतो, सगळ्यांच्या समोर अधिकारीवर सगळ्यांच्या समोर होतो. सगळे गप फोन करणार म्हणतात, पूर्वी माहिती करतो, हे करतो, अजून काय करत नाही. बघ सरकार तेच चालवतात. बरोबर नाही त्या अधिकारी वर्गाचं. आणि माझा प्रश्न आहे, तिथं अशोकरावजी चव्हाण सुद्धा आहे. अशोकरावजी चव्हाण म्हणतात कोर्टात जाऊन देते मुलांना. ती मुलं जाऊन कोर्टात काय करणार? काय करणार ते कोर्टात जाऊन? तिने परीक्षा द्यायचं काय कोर्टात द्यायचं? निकाल तुम्ही द्या ना, तुमच्या हाताचा विषय, तुमच्या हाताचा विषय. त्याच्यात काय चूक असलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि काय होणार आहे? पण त्या मुलांच्यासाठी तुम्ही उभा राहता हे तर दिसेल सगळ्यांना. अनेक नोकऱ्या आहेत. तुम्ही आता जास्त काही खोल जात नाही, पण मला वाटतं मी बऱ्यापैकी सगळे विषय कव्हर केलेत. आणि शेतकऱ्यांचा विषय सुद्धा मगाशी आपल्या संजय लाखे पाटलांनी सुद्धा बोलला. आणि बोलत असताना त्यांनी सांगितलं की सरसकट 50,000 रुपये त्यांना सगळी मदत पाहिजे होती, पण ते सरसकट देऊ शकले नाहीत. 10,000 कोटीचं पॅकेज हा शब्द परत चुकले, 10,000 कोटी रुपये जाहीर केले. मी सरकारला आजही सांगितलंय की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा. तर ओला दुष्काळ जाहीर केला की तुम्हाला अनेक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या NDRFच्या माध्यमातून किंवा SDRF मधनं सुद्धा तुम्हाला पैसे वाढवता येतात, तुम्हाला कर्ज जास्त घेता येते. आणि शिवाजी महाराज सुद्धा त्यावेळी म्हटले की कर्ज शेतकऱ्यांसाठी आपल्याला जगवायचे असतात, शेतकऱ्यांसाठी कर्ज घेतलं तर काही चुकीचं नाही. इतर वेळी त्यांना पैसे जे दिले ते पैसे टप्प्याटप्प्याने घेऊ परत. पण खऱ्या अर्थाने SDRFचा हा एक भाग झालाय. पण तुम्ही जोपर्यंत तुम्ही प्रपोजल पाठवत नाही वर, तोपर्यंत ते लोक खाली येणार नाही निरीक्षण करायला. आणि एकदा निरीक्षण करून त्यांना बंधन करायचं. ते निरीक्षण एकदा करून गेले की आपल्याला सुद्धा जे पैसे एक्स्ट्रा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे घ्यायचे ते आपण घेऊ शकतो. एक परफॉर्मा म्हणून असतो, एक फॉर्म भरायचा असतो, प्रोफॉर्मा म्हणून भरायचा असतो किंवा मेमोरंडम म्हणून भरायचं असते. तिथं कोल्हापूरला मागच्या पूर आला होता, महापूर आला होता कोल्हापूर सांगलीला. 2,800 ते 900 कोटीची मागणी केली आणि 2,800 ते 900 कोटी 900 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंटने जाहीर केले. पण आपल्या अधिकाऱ्यांनी तो प्रोफॉर्मा किंवा मेमोरंडम न भरला, फॉर्म न भरल्यामुळं ते आजही आपल्याला पैसे मिळाले नाही. ह्याचं उत्तर सुद्धा अधिकारी वर्गाकडे नव्हतं. म्हणून माझी विनंती राहणार आहे की अधिकारी वर्गाने तुम्ही परत एकदा नुसतं 10,000 कोटी हा पॅकेज झाला स्टेट गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकतात. ते त्याच्याकडे लक्ष तुम्ही द्यावं ही विनंती करतो. आणि परत एकदा जालन्याच्या सकल मराठा समाजाचं आणि सर्व राज्यस्तरातून सगळे जे इथं आलेले त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. उशीर झाला याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.